नमस्कार, अन्नपूर्णा रेसिपीज या चॅनलवरती आपलं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे। तर आज आपण पालकचा पेपर डोसा बनवणार आहोत। तर जर मुलांना पालकाची भाजी आवडत नसेल तर तुम्ही हे त्यांना टिफिनला देऊ शकता व स्नॅक्ससाठी पण झटकीपट तयार करू शकतात। तर आता मी इकडे तोडलेलं पालक घेतलेलं आहे। आता त्याला व्यवस्थित आपल्याला स्वच्छ 2-3 पाण्याने धुवून घ्यायचं आहे, कारण पालकावर माती असण्याची शक्यता असते। तर इकडे मी त्याला व्यवस्थित असं धुवून घेत आहे। तर आता हे स्वच्छ पालक धुवून झाल्यानंतर मी मिक्सर ग्राइंडरमध्ये त्यांना टाकलेलं आहे। यानंतर थोडंफार आपल्याला लसणाचे पाकळ्या घ्यायच्या आहेत। त्यानंतर एक मीडियम साईजची मिरची मी थोडी कापलेली आणि ती देखील आपल्याला यामध्ये ॲड करायची आहे आणि जिरे ॲड करायचे आहे आणि अगदी थोडंसंच असं पाणी आपल्याला त्यामध्ये ॲड करायचं आहे आणि व्यवस्थित आपल्याला हे मिश्रण मिक्सरमध्ये छान असं फिरवून घ्यायचं आहे। आता अशा प्रकारे आपण जी पालक तोडलेली होती त्यामध्ये ते बाकीचे इन्ग्रेडियंट्स ॲड करून त्याची पेस्ट अशी तयार करून घेतलेली आहे। पालक आणि मिरची आपण कच्ची घेतली होती म्हणून त्याने आपल्याला ॲसिडिटी होण्याची शक्यता असते। तर म्हणून मी त्याला थोडंसं गॅसवर थोडा वेळ आपल्याला ते व्यवस्थित असं शिजवून घ्यायचं आहे। फक्त 2-3 मिनिटच आपल्याला ते गॅसवर शिजवून घ्यायचं आहे। आता या लिक्विड पेस्टला मी एका बाउलमध्ये काढून घेतलं आणि त्याच्यामध्ये 1 चमचा धना पावडर आणि अगदी चिमूटभर असं मी जिरा पावडर ॲड केलेलं आहे। तिखट मी ॲड नाही केलं आहे कारण मी मिरची ऑलरेडी त्यामध्ये ॲड केली होती आणि चवीनुसार मीठ ॲड करून घेतले आणि हे मिश्रण आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। आता हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर याच्यामध्ये मी 1 चमचा ज्वारीचं पीठ टाकलेलं आहे। ज्वारीचं पीठ टाकल्यानंतर देखील आपल्याला व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे याच्यामध्ये हे लम्स राहता कामा नये। तर व्यवस्थित आपल्याला ते असं बॅटर मिक्स करून घ्यायचं आहे। ज्वारीचं पीठ ॲड केल्यानंतर मी अजून 1 चमचा त्यामध्ये चणा डाळीचं पीठ देखील ॲड केलेलं आहे आणि त्यानंतर देखील आपल्याला व्यवस्थित सगळे लम्स काढून घ्यायचे आणि मिश्रण छान असं मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे आपलं बॅटर हे मस्त असं तयार होतं। आता इकडे तुम्ही बघू शकतात की आपलं बॅटर अगदी मऊसूत असं मस्त तयार झालेलं आहे आणि बॅटरमध्ये आता कोणतीही गाठ नाही आहे। खूप छान असं आपलं बॅटर बनून तयार आहे। आता हे बॅटर व्यवस्थित मिक्स केल्यानंतर त्यामध्ये थोडंसं मी ग्लासमधून पाणी ॲड केलेलं आहे। पाणी याच्यासाठी ॲड करायचं आहे कारण ते बॅटर आपण थोडंसं लिक्विड बनवायचं आहे, कारण आपल्याला पेपर डोसा तयार करायचा आहे म्हणून मी त्यामध्ये पाणी ॲड केलेलं आहे। तर आवश्यकतेनुसार तुम्ही पाणी ॲड करू शकतात। तर आता तुम्ही बघू शकतात की बॅटर असं आपलं मस्त तयार झालेलं आहे। आता इकडे मी नॉनस्टिक पॅन घेतलेला आहे आणि त्यावर मी थोडंसं ऑइल स्प्रेड करून घेतलेलं आहे आणि त्यानंतर थोडंसं आपल्याला चिमूटभर पाणी घ्यायचं आहे आणि ते वरच्यावर असं स्प्रिंकल करून टाकायचं आहे, कारण आपण डोसा तयार करतो आहे। आणि नंतर मी त्याला एका कापडाने असं व्यवस्थित पुसून घेतलेलं आहे, तर जेणेकरून आपला हा डोसा खाली लागायला पण नको पॅनला आणि तेलकट पण आपला डोसा बनायला नको म्हणून। आता इकडे मी डोसाचं बॅटर याच्यामध्ये स्प्रेड करून घेते व्यवस्थित आपल्याला असं हे बॅटर छान स्प्रेड करून घ्यायचं आहे। तर बॅटर स्प्रेड करायच्या आधी पॅन आपला हा मीडियम गरम झाला पाहिजे, म्हणजे जास्त लो पण नको आणि जास्त पण आपला गरम नाही असला पाहिजे। तर मीडियम गरम झाला आपला पॅन की त्यावरती असं बॅटर व्यवस्थित स्प्रेड करून घ्यायचं आहे। हे आपल्याला थोडा वेळ होऊ द्यायचं आहे आणि आपल्याला डोसा हा ज्या वेळेला वरतून दिसतोय की आपला डोसा हा तयार झालेला आहे, तर त्यावेळेला आपल्याला फक्त उलटण्याने त्याला काढून घ्यायचं आहे। डोसा बनवताना सुद्धा आपल्याला गॅसची फ्लेम लो टू मीडियमच ठेवायची आहे आणि तुम्ही बघू शकतात की तो व्यवस्थित असं झाल्यावर निघतो सुद्धा खालून आणि मस्त त्याला अशी पेपरसारखी वरतून कोटिंग देखील येते। तर अशा प्रकारे आपला डोसा हा छान बनवून तयार होतो। तर अशा प्रकारे आता हा दुसरा डोसा देखील मी त्याचं बॅटर पॅनवरती स्प्रेड करून घेतलेलं आहे। आपल्याला व्यवस्थित ते असं होऊ द्यायचं आहे आणि यानंतर व्यवस्थित ते झाल्यानंतर तुम्ही बघू शकतात की मस्त असा क्रिस्पी आपला तो बनवून तयार झालेला आहे आणि आता तुम्ही बघू शकतात की पॅनला तो देखील लागत नाही आहे आणि एकदम इझिली तो असा पॅनवरती म्हणजे बाहेर येतो आहे। तर असा आपले हे क्रिस्पी पेपर डोसा पालकाचे तयार झालेले आहेत। तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या फ्रेंड्सपर्यंत ही रेसिपी शेअर करा। तुम्ही मुलांना टिफिनला झटकीपट हे बनवून देऊ शकता, तसंच सकाळच्या ब्रेकफास्टला देखील तुम्ही मुलांना हे देऊ शकतात। चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करा। तर या चॅनलवरती असंच रव्याचे, बटाट्याचे आणि पोह्यांचे पापड याची रेसिपी ऑलरेडी अपलोड केलेली आहे, तर तुम्ही निश्चित जाऊन ती बघा आणि त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देखील तुम्हाला भेटून जाईल। थँक्यू।